झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. नाशिकचे सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणती गोष्ट समान आहे? आता तुम्ही विचार कराल, सुधाकर बडगुजर हे तर पडले नाशिकचे स्थानिक नेते, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शरद पवार तर ज्येष्ठ नेते, त्यामुळे अशी कशी तुलना होऊ शकते? तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र शरद पवारांनी आज एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यानं या तिघांमधला एक सामायिक मुद्दा समोर आलाय. आणि तो सामायिक मुद्दा कसा आहे तर त्याचं असं झालं की पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात शरद पवार असं म्हणाले की गांधी, नेहरू, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तर त्यांना सोबत घेऊ, पण जे सत्तेसाठी भाजप सोबत गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाही. आता विषय असा आहे की अजित पवार आधीच राष्ट्रवादीवर दावा ठोकून भाजप सोबत गेलेत. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून काढण्यात आलेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करते झाले आणि पवार तर म्हणतायत की भाजप नको. त्यामुळे एकीकडे अजित पवार आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर थोरल्या पवारांनी पूर्णविराम लावला, तर बडगुजर भाजपमध्ये जात असतानाच पवारांनी भाजपला टोला लगावल्यानं उद्धव ठाकरे सुखावले असणार, असा हा दोन बातम्यांमधला समान धागा आहे. आणि त्यामुळे आज झिरो अवरची चर्चा ही दोन विषयांवर होईल. एक पहिला विषय बडगुजरांचा घेतला जाईल, दुसरा विषय शरद पवारांच्या वक्तव्याचा घेतला जाईल. आणि म्हणून सुरुवातीला विषय आहे सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश. तिकडे वळण्यापूर्वी आपण पाहणार आहोत आजचा प्रश्न जो आम्ही यापूर्वीच सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे. आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न, ज्याला आम्हाला तुमच्याकडून हवाय प्रतिसाद आणि कमेंट सुद्धा. आजचा प्रश्न आहे, स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही नाशकात वादग्रस्त सुधाकर बडगुजरांना भाजपनं पक्षात घेतल्यानं काय होईल? फायदा होईल का, नुकसान होईल का? उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आमच्या एक्स अकाउंट, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या आमच्या हँडल्सवर जाऊन या पोलच्या दिशेने जाऊन तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे योग्य तो पर्याय जो तुम्हाला वाटतो. आणि शिवाय या पोलच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मतप्रदर्शनही करू शकता, ज्या कमेंट्स थोड्याच वेळात आम्ही आमच्या या कार्यक्रमात दाखवणार आहोत, निवडक कमेंट्स दाखवणार आहोत. तर मुद्दा असा की आज सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला. ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यापासून ते वादात राहिलेले, भाजपच्या ज्या सीमा हिरेंनी त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत हरवलं आणि शेवटपर्यंत ज्यांचा विरोध कायम आहे, त्यांच्याच पक्षात सुधाकर बडगुजर आज डेरे दाखल झाले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनही केला. मात्र त्यांच्या भूतकाळाप्रमाणेच त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा हाही वादग्रस्त ठरला. कारण आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय याविषयी साक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना कल्पनाच नव्हती. विचार करा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जिथे बसतात त्या मुंबईमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा आहे आणि त्यांना कल्पना नव्हती. आणि हे त्यांनीच म्हटलेलं आहे. तर कार्याध्यक्षपदी असलेल्या रवींद्र चव्हाणांनी असं म्हटलं की काही गोष्टी गुलदस्त्यात राहू दिलेल्या बऱ्या, असं गोलमाल उत्तर त्यांनी दिलं. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रमही सुरू झाला तो मंत्री आणि नेते गिरीश महाजन यांच्यापासून. चंद्रशेखर बावनकुळेंना यायला उशीर झाला, त्यामुळे बावनकुळे येणार की नाही याची अखेरपर्यंत चर्चा होती. शेवटी बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, मनसेकडून ठाकरेंकडे आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे सगळ्यांचे पक्षप्रवेश सुरळीत झाले. अर्थात पक्षप्रवेश सोहळ्यात शेवटपर्यंत एक चेहरा दिसला नाही, तो म्हणजे स्थानिक भाजप आमदार सीमा हिरेंचा. त्यांनी सुरुवातीला सुद्धा निषेध केला, विरोध केला, आजच्या दिवशी सुद्धा त्या विरोधच करत होत्या. आणि आजही नाशिकमधून भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी इथे आलेले असताना सुद्धा सीमा हिरे काही दिसल्या नाहीत. बावनकुळे उशिरा आले आणि त्याचवेळी मला हा पक्षप्रवेश माहीतच नव्हता अशी मल्लीनाथी करत अधिक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम आपण नाशिकमध्ये घेऊ असं म्हणत त्यांनी एक प्रकारे परिस्थिती सांभाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. दरम्यान बडगुजर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या या पक्षप्रवेशानंतर, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे पाहूया. कोणी बाहेर येत नव्हतं, त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे ते काम केलं. परंतु अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. पण ज्या पक्षाने माझा अनादर केला
त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल. दरम्यान सुधाकर बडगुजर नाशिकमधून एकदम राज्य स्तरावर काही आजच चर्चेत आलेले नाहीत किंवा आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून एबीपी माझाला वाटलं की बडगुजर दाखवत बसावीत असं नाहीये. एक नजर टाकूयात वाद आणि आरोपांशी नातच जणू काही बनलेलं आहे असं बडगुजरांच्या वादग्रस्त बायोडेटावर. पण बघूयात बडगुजर हे नेमके कशामुळे कधी कधी प्रसिद्धीस आले. मीडिया सेंटरला जाऊन बघूया यासाठी. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबत त्यांचा पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याची चर्चा राज्यभरात झाली होती. सलीम बडगुजर डान्सचा फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवल्यामुळे वाद वाढला होता. शिंदेच्या सेनेचे मंत्री दादा भुसेंनी याबाबतीत आवाजही उठवला. विधानसभेतील गदारोळानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिले होते चौकशीचे आदेश. त्यानंतर चौकशी लागली. नगरसेवक असताना आपल्याच कंपनीला ठेका दिल्यानेही नाशकात बडगुजरांवर टीका झाली होती आणि या ठेका प्रकरणात एसीबी म्हणजे भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल झाला आणि चौकशी सुरू झाली. इतकंच नाही, बडगुजरांचे चिरंजीव दीपकवर जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि मोकांतर्गत कारवाई सुद्धा झाली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळतानाचे फोटो संजय राऊतांना बडगुजरांनीच दिल्याची चर्चा होती आणि मग आमच्या प्रेक्षकांना कळेल की आज बावनकुळेंना या कार्यक्रमाला यायला उशीर का झाला. तर सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश वादग्रस्त ठरला असला तरी भाजपसाठी आता असे पक्षप्रवेश मुळीच वादग्रस्त नाही. कारण बडगुजर हे तर नाशिकच्या स्थानिक पातळीवरचे नेते. भाजपमध्ये तर राज्यस्तरावर आरोप करण्यात आले आणि ज्यांच्यावरती भाजपच्या महानेत्यांनी आरोप केले असे अन्य पक्षातल्या नेत्यांना पावन करून घेण्यात आलेले आहे. त्यावर एक नजर टाकूयात बडगुजरांच्या निमित्तानं. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. लक्षात तुमच्या आठवणीत असेल अशोक चव्हाण आदर्श प्रकरण, नारायण राणे व पुत्र वादग्रस्त प्रतिमा आणि अनेक आरोप. अजित पवार हे काही भाजपमध्ये नाही गेलेले, ते फक्त युतीत सामील आहेत. पण सिंचन घोटाळ्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आरोप झाले. गणेश नाईक ग्लास हाऊस प्रकरण, भाजपचं वॉशिंग मशीन म्हणून आता चर्चा व्हायला लागली आहे. प्रवीण दरेकर मुंबई बँक आरोपही होत राहिले. कृपाशंकर सिंग भ्रष्टाचाराचे आरोप. डॉक्टर विजयकुमार गावित बेनामी संपत्ती, त्यामुळे चौकशी आणि आरोप. या सगळ्यांवरती आरोप करणारे होते भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आणि आज मात्र ही मंडळी भाजपमध्ये आहेत आणि ही सगळी मंडळी आणखी अन्य पक्षातल्या नेत्यांना विशेषतः ज्यांच्यावरती काही आरोप आहेत त्यांचे पक्षप्रवेश होत राहतात. खरं तर बडगुजरांचा भाजपच्या मुंबई कार्यालयात असा पक्षप्रवेश होत असताना त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना असणारच. मात्र साक्षात मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हजर असले तरी बावनकुळे या पक्षप्रवेशाला उशिराने आले. चर्चा तर अशी झाली की त्यांचं मन वळवण्यासाठी संकटमोचक गिरीश महाजन यांना फोन करावे लागले. मात्र म्हणतात ना, शेवट गोड ते सारेच गोड. बावनकुळे तसंच बोललेले. पाहूया. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे. पण स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला. कारण आरोडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली. आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून, बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती. अर्थात काही म्हणा, भाजपसारखं डायनामिक राहता यायला हवं. आता हेच पहा, काही काळापूर्वी नाशिकमधल्या फार्म हाऊसवर बडगुजर आणि मुंबई बॉम्बलास्टमधील आरोपी सलीम कुत्ता यांच्या डान्स पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. भाजपच्या नितेश राणेंनी बडगुजरांचा सलीम कुत्तासोबतचा फोटो विधानसभेत फडकावला होता. त्याचं कनेक्शन दाऊदशी जोडलं होतं. आता मात्र नितेश राणेंसाठी बडगुजर हे थेट हिंदुत्ववादी झाले. त्यांना सोबत घेणं नितेश राणे यांना योग्यच वाटतंय. पाहुयात बडगुजरांच्या या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे काय म्हणतायत बडगुजरांबद्दल. उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख
सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवणार आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेत. बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. आता हे बडगुजर जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेत होते तेव्हा ते संजय राऊतांच्या जवळचे मानले जायचे. आता बडगुजर गेलेत भाजपमध्ये, तर संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील. संजय राऊत यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही, कारण आपल्या पक्षाच्या लोकसभेतल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी ज्याला बॉम्बलास्टच्या केसमध्ये दाऊदचा हस्तक म्हणून शिक्षा झाली, तो मुस्सा का फुसा, त्याला घेऊन तुम्ही फिरलाय. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याआधी स्वतःच्या पायाखालची जमीन बघा. आणि मग या पार्श्वभूमीवर आज जसा आम्ही झिरो अवरला प्रश्न विचारला होता त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या जाणून घेऊयात आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आज लोकांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, लोक काय म्हणतायत या पक्षप्रवेशांबद्दल. त्यासाठी आधीचा प्रश्न आपण बघूयात. स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही नाशकात वादग्रस्त सुधाकर बडगुजरांना भाजपनं पक्षात घेतल्यानं काय होईल, फायदा की नुकसान? आता यावर कोण काय म्हणते पाहूया. युट्यूबवरती अक्षय काळेंची प्रतिक्रिया आहे. भाजपात या आणि पवित्र व्हा, या स्कीमच्या अंतर्गत प्रवेश होत आहे असंच म्हणावं लागेल. तर युट्यूबवरती आणखी एक प्रतिक्रिया आहे सागर महाले यांची. बडगुजर साहेबांचा फायदा होईल आणि पक्षातल्या निष्ठावंतांचं नुकसान होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बडगुजर सगळ्या आरोपांमधून दोषमुक्त होतील. सर्वसामान्यांना बघा किती मोठा पॉलिटिकल सेन्स असतो, लगेच त्यांना कळतं याचे अर्थ काय आहेत. युट्यूबवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया सोपान सपकाळ लिहितात. यावरून हेच सिद्ध होतं की दहशतवाद्याला साथ देणारे लोक भाजपला आपल्या पक्षात चालतात. भाजप किती कोडगा झाला हेच यावरून कळतं असं लिहितात दिगंबर कोतकर. परशुराम भडसाळे लिहितात उबाठा संपल्यात जमाय. शशिकांत कोंडेजकर लिहितात आजपर्यंत पक्षातील आवक फायदा करून देणारी ठरली आहे, तसंच आताही होईल. इन्स्टावरती आलेली प्रतिक्रिया खोकले पाटील लिहितात लोकसभेला जसा दणका दिला तसा दणका महानगरपालिकेला देखील बसणार, वेट अँड वॉच. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया रोशन यांची नुकसानच होईल कारण आता जुने कार्यकर्ते विरोधात काम करतील. नाशिकमध्ये विरोध आहे बडगुजरांना, याची आपण मगाशी बातमी बघितली. अतुल पवार लिहितात जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत फायदा आणि नुकसान या सगळ्या गोष्टी भाजपसाठी काल्पनिक आहे. तर राहुल बाबर लिहितात बडगुजरांची फाईल बंद होणार. इन्स्टावरची आणखी एक प्रतिक्रिया दीपक यांची. नाशिकमध्ये जे बडगुजरांसारखे नेते आहेत ते स्थानिक टेंडर्स घेतात, आता कुंभमेळा देखील येतोय, मनपा निवडणूकही येते. दीपक बहुधा नाशिकचे प्रेक्षक दिसत आहेत. इन्स्टावरची आणखी एक प्रतिक्रिया आशिष यांची. बडगुजरांचा फायदा तर होणारच आहे, भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यावर सर्व आरोप गुधळून निघणार आहेत. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया सचिन गायकवाड लिहितात आधी भाजपने जाहीर करावं की त्यांनी विरोधकांवर केलेले सर्व आरोप खोटे असतात किंवा फक्त माणसं फोडण्यासाठी असतात. फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया राजेश सरमळकर लिहितात महात्मा देवेंद्र असल्यावर वाल्याचा पण वाल्मिकी होतो.
आणि यानंतर एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, एक असा फोटो की जो बदललेल्या भाजपचं वस्तुस्थितीचं वर्तमानाचं दर्शन आहे, एक असा फोटो की जो सोशल मीडियावरती दरवेळी उगवत असतो. तो फोटो हा आहे. एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस मध्यभागी बसलेले आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल दिसत आहेत, तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे दिसत आहेत. आणि हा फोटो जेव्हा आला होता त्यावेळी सगळ्यांची चर्चा हीच होती की स्वतः मूळचे अस्सल भाजपचे असलेले देवेंद्र फडणवीस सोडता एकतर भाजप सोबत आलेले आहेत किंवा भाजपमध्ये आलेले आहेत, ते सगळे भाजपच्या बाहेरचे आहेत. मग ते अशोक चव्हाण घ्या, नारायण राणे घ्या, आणि दुसरीकडे आहेत ते तर ज्यांच्यावरती आरोप होत होते त्यांनाच आता सोबत घेतलेलं आहे. कोण होतास तू, काय झालास तू, अशा प्रकारची भाजप पक्षावरती करण्यात आलेला कमेंट म्हणून हा फोटो खूप व्हायरल झाला होता. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत मान्यवर आहेत चर्चा करण्यासाठी, त्यासाठी त्यांच्याकडे जो आहेत आपल्यासोबत असतील भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, सुषमा अंधारे, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या नितीन भालेराव, नाशिकमधले वरिष्ठ पत्रकार हेमंत गोडसे, माजी खासदार शिंदेच्या शिवसेनेचे नेते, आणि थोड्याच वेळात सुधाकर बडगुजर स्वतः सुद्धा आपल्याला जॉईन होतील अशी अपेक्षा. सर्वांचं स्वागत. मी पहिल्यांदा जातोय हेमंत गोडसे यांच्याकडे. हेमंत गोडसेजी, या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती पहिला तर माझा प्रश्न आहे की तुमच्याकडेच येणार होते अशी चर्चा होती बडगुजरांची, मग अचानक भाजप कसं काय झालं? मला असं वाटतं का निश्चितच वरिष्ठ नेत्यांकडे त्यांची भेट अनेकदा त्या ठिकाणी झाली होती, परंतु काही कारणास्तव प्रवेश लांबला आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मला असं वाटतं का कुठल्याही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्याला कुठल्या पक्षात घ्यावं हा त्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, परंतु असं करत असताना आम्ही देखील आमच्या माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब देखील आज कोणाला घेत असताना सातत्यानं त्याची चौकशी करून या ठिकाणी घेत असतात. आज ते महायुतीमध्ये आले आणि म्हणून मला असं वाटतं का आज महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही महायुती म्हणून त्यांचं निश्चित त्या ठिकाणी स्वागत. पण गोडसेजी, तुम्हाला असं का म्हणावं असं वाटलं की आमचे नेते शिंदे जेव्हा कोणाला पक्षात घेतात तेव्हा चौकशी करून घेतात? हा काय टोला समजायचा आहे? हे विधान का आलं अचानक तोंडामध्ये? नाही, मला असं वाटतं का निश्चितच कुठल्याही पक्षाकडे बघत असताना किंवा कुठल्या पक्षाची वाढ होत असताना त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे निश्चित बघूनच जनता त्यांना मतदान करत असते. आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या संदर्भामध्ये जे काही निर्णय कुठलाही प्रवेश द्यायचा तर ते त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी ठरवत असतात आणि म्हणून निश्चित त्यांना ते जे काही योग्य वाटलं त्यांनी ते केलेलं असं. ठीक आहे गोडसेजी, आम्हाला कळायचा आहे तो मुद्दा कळलेला. मी नवनाथ बन यांच्याकडे जातो. नवनाथ, तुम्ही मगाशी सुद्धा मी प्रतिक्रिया लोकांच्या वाचून दाखवत होतो. लोकांचं मुळीच विधान साधारण सगळ्याचा सार सांगायचा झाला तर निवडणुका आल्या की असे पक्षप्रवेश वाढतात, त्यांची उपयुक्तता आहे म्हणून त्यांना पक्षात घेतलेलं आहे. भाजप एक वॉशिंग मशीन आहे, इकडे डाग लागलेला आहे, आतमध्ये आणा, पुन्हा धुवून स्वच्छ होऊन बाहेर पडलं जाईल. नवनाथ, पक्षाचं काय चाललेलं आहे? प्रसन्नजी, भारतीय जनता पार्टी हा सातत्यानं वाढणारा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीत गेल्या काही दिवसात बघतो की आपण वेगवेगळ्या प्रवाहातली लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होतात. सुधाकरजी बडगुजर त्याचपैकी एक आहेत. भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन सेंटर आहे का? तर अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कोणी जर का सुधारत असतील तर त्याला आक्षेप घेण्याचं कारण नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षांची लोक आली होती, त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचे आरोप झाले होते, परंतु ते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला असं एकही उदाहरण नाही. म्हणजे एखाद्या माणसाला सुधारणा करायची आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीला प्रवेश करायचं निश्चित केलं असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची शिस्त, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते, राष्ट्र प्रथम या विचाराने काम करते, त्याच पद्धतीनं काम करणारी लोक बघितले आहेत. भलेही त्यांच्यावर आधी कुठलेही आरोप झाले असले तरी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर अशा एकाही नेत्यांवर एकही विरोधी पक्ष आरोप करू शकलेला नाही. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की जे खळांची व्यंकटी सांडो, आपल्याला माणसं संपवायची नसतात, त्यातलं वाईट पण घालवायचं असतं. जर का एखाद्यावर अशा पद्धतीचे आरोप होऊन
तो भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचं स्वप्न बघतायत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राला विकासाच्या बरं. दृष्टीने घेऊन जात आहेत बरं. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी कोणी चांगल्या हेतून येत असेल छान. तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. नवनाथजी, आषाढी जवळच आहे. तुम्हाला ज्ञानोबा माऊलींचं एक काय ओळ आठवली तुम्हाला, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पण तुकोबा सुद्धा म्हणालेले आहेत की नाठाळ्याचे माथी हाणू काठी, आणि जो अगदी चांगला असेल तर त्याच्यासाठी आम्ही अगदी मेणाहून मऊ सुद्धा होणारे विष्णुदास आहोत, मात्र नाठाळ्याच्या माथी आम्ही काठी सुद्धा आणणार आहोत. पण अर्थात ही भूमिका तुकोबा कधी घ्यायचे आणि ज्ञानोबा कधी घ्यायचे हा मात्र चॉईस, आणि तो लोकशाही चॉईसचा मुद्दा आहे. मी सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमाजी, पाहताय तुम्ही राजकारण, काय कमेंट? तुकोबाराय असंही म्हणाले की तुका म्हणे आयुष्या नरा मोजूनी माराव्या पैंजरा. असो, या सगळ्यांमध्ये अति झालं आणि हसू आलं हे जास्त समर्पक होईल. कारण भाजपकडून सातत्याने घसेफोड करून, आरोप करून, आणि ज्यांना ज्यांना आरोप केले, भाजपची जी कामाची जर एकूण पद्धत आपण समजून घेतली तर भाजप पहिल्यांदा डॅमेज करते, मग डिस्ट्रॉय करते, आणि मग त्यांना नवी होप दाखवते. म्हणजे भाजपला जर इथे एस्टॅब्लिश व्हायचं होतं तर आपल्याला काही केल्या लोकांच्या भारतीय समाज मनावर जे गांधी नेहरूंचं गारुड आहे ते पहिल्यांदा डॅमेज करावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यानुसार त्यांनी चरित्रहनन करायला सुरुवात केली, शिंतोडे उडवायला सुरुवात केली. मग त्यांनी काँग्रेस संपूर्ण डिस्ट्रॉय करता येईल का यासाठी प्रयत्न केला, पण एक होप दाखवायची होती. होप म्हणून मग त्यांनी मोदींचा चेहरा पुढे आणला. आताही भाजपा अनेक लोकांना, हे फार विशेष आहे की भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे भाजप सोबत आहेत. खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे चॅनलचं की तुम्ही अगदी ओपनिंगलाच तो फोटो इथे दाखवला की या सगळ्या लोकांवर भाजपने आरोप केले होते, या सगळ्या लोकांवर चौकशा होत्या. आता काही जण असं म्हणतील की ठीक आहे ना, चौकशीच लागली ना, आरोप थोडी सिद्ध झालेला आहे. जर असं असेल, आरोप थोडी सिद्ध झालेला आहे, तर मला असं वाटतं जामिनावर बाहेर असणारे सगळे बलात्कारी, सगळे खुनी, सगळे देशद्रोही, बॉम्ब ब्लास्ट मध्ये असणारे सगळे, अशा सगळ्याच लोकांना खरं तर प्रवेश द्यायला हरकत नाही. कारण भाजपाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, आणि पक्षात जर कोणाची यायची इच्छा असेल तर भाजपने सुधारायची संधी दिली पाहिजे. त्यामुळे जामिनावर बाहेर असणारे लोक, तसेही त्यांचा काही गुन्हा सिद्ध झालेला नसतो, अशा लोकांना त्यांनी बिलकुल द्यावा. मला विचाराल की तुमच्या पक्षात बडगुजर होते ना, तर हो, माझ्या पक्षात बडगुजर होते. मी स्वतः बडगुजरांच्यासाठी एक प्रेस कंडक्ट केलेली होती. परंतु मला असं वाटतं की ज्यांच्या म्हणजे कर नाही त्याला डर कसली, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत जे आहेत की ते निर्दोष बाहेरही आले आणि त्यांनी डिफॉर्मेशन केस सुद्धा टाकली. परंतु ज्यांच्या मनात खोट आहे किंवा ज्यांच्या कामात खोट आहे असे अनेक जण घाबरून त्यांनी गिव्हअप केलं. बडगुजर त्याच्यापैकी एक आहेत. 15 दिवसापूर्वी बडगुजरांना आमच्याकडून नारळ दिला होता. त्यानंतर बडगुजर कुठे जातात, काय करतात त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. उलट ही चांगली गोष्ट आहे की भाजपने स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. ते स्वच्छता अभियान त्यांनी चांगलं राबवावं. फक्त काय होतं, जेव्हा सगळा रूम स्वच्छ करायचा असतो तेव्हा कचरा एका डस्टबिन मध्ये टाकायचा असतो. सध्या भाजपा डस्टबिन झालेली आहे. भाजपाने सगळी स्वच्छता करताना सगळा कचरा स्वतःमध्ये सामावून घेतलाय. आनंद आहे, अभिनंदन. मी तो प्रश्न पुन्हा विचारणारच आहे, नवनाथकडे मी जाणारच आहे. त्यापूर्वी मी जातो नितीन भालेराव यांच्याकडे नाशिकचं राजकारण समजून घेण्यासाठी. नितीनजी, हे जे सगळं इनकमिंग चालू आहे, चर्चा तर अशी आहे की शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे शिंदे, ज्यांच्या मुलीच्या लग्नाला आता संजय राऊत गेले होते, विलास शिंदे, त्यांचं सुद्धा काही थोडं निश्चित नाहीये, थोडं डामाडौल वाटतं, आणि म्हणून उद्धव ठाकरे गेले नव्हते अशीही चर्चा आहे. तर आता बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर कसं राजकारण बदलेल महापालिकेच्या तोंडावर? आपले जे मित्र आहेत नवनाथ बन, म्हणजे मला त्यांचं मी ऐकलं, ज्या पद्धतीने समर्थन केलं की पक्ष वाढवायचा सगळ्यांना अधिकार आहे, हे बरोबर आहे की काही त्याच्यात चुकीचं नाही. परंतु काही लोक येण्याने पक्ष वाढत नसतो, तर पक्षाला सूज येत असते. भाजपची जी आजची नाशिक मधली इनकमिंग आहे ते पक्षवाढीच्या दृष्टीने वाटचाल नाही, तर पक्षाला येणारी सूज आहे असं म्हणावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मागच्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस त्यांनी स्पष्टपणे नाशिककरांना सांगितलं होतं की मी नाशिकचा दत्तक पिता आहे म्हणून. तर दत्तक पित्यावर आता नाशिककरांचा तेवढा विश्वास राहिला नाही, कारण ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात नाशिकचं सगळं राजकारण फिरलं गेलं त्या पद्धतीने सगळं पाहता
नाशिकमध्ये भाजपला स्वतःच्या बळावर निवडून येणं हे शक्य जरी असलं, पूर्ण सत्ता मिळवणं जरी शक्य असलं, बरं. ते केवळ नेत्यांच्या व्यक्तिगत करिश्म्याचा तो भाग असेल, त्याच्यात पक्षाचा म्हणून काही भाग नसेल. परंतु ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात भाजपचं इन्कमिंग झालंय, हो. ते पाहता संघ परिवारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. बरं. आणि ज्याप्रमाणे लोकसभेला संघ परिवार हा म्हणजे बेफिकर नाही म्हणता येणार, पण निष्क्रिय राहिला होता काही प्रमाणात, बरं. तशीच वेळ आता महापालिका निवडणुकीत येऊ शकते. आणि महापालिका बरं. निवडणुकीत संघ परिवार जाणीवपूर्वक तटस्थतेची भूमिका घेऊ शकतो. अतिशय आणि इंटरेस्टिंग त्याचा आहे. मोठा मला फटका या बाबतीत भाजपला एक मुद्दा आणखी शिंदेची डोकेदुखी वाढवणार, एकनाथ शिंदेसाठी थोडीशी डोकेदुखी वाढवणार असू शकतो, तो आहे निगोशिएशन पॉवर. जर का भाजप, मुंबईबद्दल तर बोलूयाच नको, अजून ते बाकी आहे, नाशिकमध्ये इतके नेते घेत असतील भाजप, काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले, मनसेतले मुर्तडक सुद्धा गेलेले आहेत, घोलप गेलेले आहेत, एवढी मंडळी आल्यानंतर सीट शेअरिंगच्या बाबतीत अपर हँड कुणाचा असणार? आणि माझा असा मुद्दा आहे की शिवसेना, एकीकृत शिवसेना असल्यापासून नाशिकमध्ये शिवसेनेचं वर्चस्व महापालिकेत राहिलेलं आहे. मग या बाबतीत मला विचारायचं आहे गोडसे यांना, गोडसेजी या इन्कमिंगकडे तुम्ही तुमच्या पक्षासाठीची भावी स्पर्धा म्हणून कसं पाहता? मला असं वाटतं का येणाऱ्या महापालिका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या संदर्भातला महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी केला जाणार आहे. परंतु आम्ही आज महापालिका म्हणून आणि जिल्हा परिषदा म्हणून आणि आमची संघटना म्हणून आम्ही सर्वच प्रभाग असतील किंवा जिल्हा परिषदेचे गट असतील, अशा सर्वच ठिकाणी आम्ही जे काही आपले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काही योजना राबवल्या, त्या माध्यमातून संघटना वाढवणं आणि लोकांपर्यंत ते योजना ची माहिती देणं आणि त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणं यासाठी काम करत आहोत. आणि निश्चित ज्या प्रकारे वरिष्ठ पातळीवरती ठरल आणि त्यानंतर जसं त्यांनी सांगितलंय का जिल्हा पातळीवरती देखील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी जे काही मत असेल ते जाणून तो निर्णय घेतला जाईल. परंतु आम्ही सर्वच पक्ष स्वतःचं संघटन वाढावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि म्हणून आम्ही देखील आमच्याकडे देखील अनेक जवळजवळ पण गोडसेजी, आता नाशिक मधल्या राजकारणामधली चर्चा आहे की बडगुजरांनी आपला मार्ग निवडला, पण तो निवडावाच लागणार होता कारण पक्षातून काढलं होतं. शिंदे कोणाच्या मार्गावर जाणार? शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिंदे मुळात ते जाणार आहेत का? तुमचं काय आकलन आहे? एकनाथ शिंदे स्वतःच गेले होते लग्नाला मुलीच्या. मला असं वाटतं का कुठलाही शिवसैनिक हा त्या बाळासाहेबांच्या विचाराला सोडून लवकर बाजूला जात नाही. आणि म्हणून आम्हाला जवळजवळ आमच्या 35 शिवसेनेच्या नगरसेवकांपैकी जवळ 25 ते 26 नगरसेवक आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत आणि उर्वरित इतरही जण लवकरच येतील देखील आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, मी सुषमा अंधारेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा नवनाथकडे. नवनाथ, आरोप असणं बरं, काही भ्रष्टाचाराचे आरोप असणं, पण काही बाबतीत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जामीन असणं वगैरे ते तांत्रिक तरतुदीचा मुद्दा घेतला जाऊ शकतो, जरी तो डिबेटचा मुद्दा असला तरी. सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत थेट राजीनाम्याच्या मागण्या होत होत्या, आदर्शच्या बाबतीत तर अशोक चव्हाणांनी दिला होता पण ते भाजपमध्ये. पण आपण बडगुजरांबद्दल बोलूयात. बडगुजरांवरती सलीम कुत्ताबरोबर डान्स करतानाचे व्हिज्युअल्स आहेत. नवाब मलिकांचं नाव जोडलं गेलं तर त्यांच्या प्रचाराला भाजपचा नेता फिरकला नव्हता, मग तो न्याय इथे का नाही? पहिला प्रश्न. त्यांच्या मुलावरती मकोका अंतर्गत कारवाई आहे तरी सुद्धा त्यांना घेण्यात आलेले आहे. त्या कुत्ता प्रकरणामधले व्हिज्युअल्स किंवा फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले होते, फडकावले होते, मग तो सगळा राग आता का नाही बघायला मिळत? मग नेमकी पक्षनिष्ठा, देशनिष्ठा, भारत प्रेम वगैरे सगळ्याची व्याख्या काय भाजपची? प्रसन्नजी, ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी आरोप केले, खरं तर आपला तो बाळ्या आणि इतरांचं कार्ट अशाच पद्धतीचे आरोप आहेत. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या जोगेश्वरी मुंबईमध्ये इक्बाल डोसा नावाच्या एका दहशतवाद्याचा आरोपी नाही, ज्याला शिक्षा झाली, 10 वर्षाची शिक्षा झाली होती, अशा दोषीला घेऊन उभाटा गटानं मुंबईमध्ये प्रचार केला होता आणि मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या दोषींना घेऊन हे फिरले होते. त्यामुळं सुषमाताईंना भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही.
एवढंच नाही तर ज्या गृहमंत्र्यांवर थेट आरोप होऊन ते तुरुंगात गेले अशा गृहमंत्र्यांसोबत हे बसले होते. नवाब मलिक यांच्यावर देखील थेट देशद्रोहांचे आरोप झाले होते आणि अशा नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नव्हती. सुधाकर बडगुजर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते. तुम्हाला आठवत असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आरोप केल्यानंतर तेव्हा कुणीही अशी चर्चा केली नाही की सुधाकर बडगुजर यांच्यावर एवढे आरोप केले, मग उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी का दिली, त्यांना खरं तर उमेदवारी द्यायला पाहिजे नव्हती असा आक्षेप ना माध्यमांनी घेतला ना त्या सुषमाताईंनी घेतला. मग आता आम्ही तो घेतला तर बरोबर ठरेल नवनाथ याच न्यायाने. आता जर का आम्ही तोच आरोप केला तर आता आम्ही बरोबर ठरू याच न्यायाने तुमच्या? सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप झालेले आहेत ते अजून सिद्ध झालेले नाही. ज्या पद्धतीनं इक्बाल नावाचा माणूस हा दोषी होता, 10 वर्षाची शिक्षा झाली होती मुंबई बॉम्बस्फोटात, त्यांना सोबत घेऊन हे फिरत होते. परंतु सुधाकर बडगुजर यांच्यावर फक्त आरोप झालेले आहेत. ज्या दिवशी सुधाकर बडगुजर यांच्यावरचे हे आरोप सिद्ध होतील, सुधाकर बडगुजर दोषी होतील, त्या दिवशी त्यांना पक्षातून काढा आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे सांगणारं भारतीय जनता पार्टी सगळ्यात आधी असेल. अपेक्षा आहे की आजच्या कार्यक्रमातली ही क्लिप काढून नितेश राणेंना टॅग करून आमचा जो डिजिटल डिपार्टमेंट आहे ते नक्की नितेश राणेंना टॅग करेल. त्यानिमित्त नितेश राणेंना हे कळायला पाहिजे की बघा पक्षाची भूमिका ही होती, तुम्ही चूक करत होता, विधानसभेमध्ये वेळ वाया घालवला तुम्ही, हे नवनाथ बन यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. मी आता सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमाजी, तुमच्यावरती पण काही कमेंट्स म्हणजे तुमच्या पक्षावरती केलेल्या आहेत? नाही, माझ्या पक्षावर कमेंट करायला हरकत नाही. मुळात काय माहितीये का की होय बडगुजरांवर आरोप होते आणि मी स्वतः म्हटलं ना की मी बडगुजरांसाठी एक स्वतंत्र प्रेस कंडक्ट केली होती. जेव्हा सलीम कुत्ताच्या पार्टीतले व्हिज्युअल्स दाखवले गेले तेव्हा मी त्याच पार्टीमध्ये गिरीश महाजन, नितेश राणे हे सगळे लोकही कसे हजर होते त्याचे फोटोही मी काढलेले होते. आणि पक्ष म्हणून आम्ही बडगुजरांच्या सोबत सुद्धा होतो, नाकारत नाही. परंतु त्याला जोडून मी मघाशीच एक उत्तर दिलं की जोपर्यंत आम्हाला असं वाटतंय की नाही हा माणूस कर नाही त्याला डर कसली या न्यायाने चालणार आहे, जसे की संजय राऊत साहेब चालले. परंतु ज्यांच्या मनात भीती आहे अशा लोकांनी गिव्हअप केलं आणि ते निघून गेले. बडगुजरांचा जो डामडौल होता तो आमच्या असं लक्षात आलं की नाही बडगुजर काहीतरी हलतायत अगदी आणि बडगुजरांची कुठेतरी चूक आहे, म्हणूनच बडगुजर कदाचित गिव्हअप करण्याच्या मानसिकतेत आहेत. हे ज्या क्षणी लक्षात आलं आम्ही बिलकुल त्यांना नारळ देऊन त्यांची पाठवणी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा काही पश्चाताप नाही, त्याचं काही बद्दल काही वाईट वाटत नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की ज्या गृहमंत्र्यांना आत वगैरे टाकलं, खरं तर ते विषयांतर होईल, मात्र त्यांच्यावरचे आरोप कुठेही सिद्ध झाले नाही. आणि परमवीर सिंग आणि ती सगळी स्टोरी जर काढली तर भाजपचे दात भाजपच्या घशात जातील. हा एक भाग आहे. दुसरं असं की एकीकडे जो न्याय यांना दिला जातो बडगुजरला तो न्याय नवाब मलिकला दिला जात नाही. नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून न्याय दिला जात नाही का? कारण नवाब मलिकांवर सुद्धा सेम आरोप आहेत. आणि हे मी फार बोल्ड विधान करते की नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून नवाब मलिकांना वेगळा न्याय दिला जातो का? विशेष गोष्ट अशी आहे की या सगळ्या सिनोरिओमध्ये त्यांचा देशद्रोही असा उल्लेख सभागृहाच्या पटलावर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आणि नितीश राणेंनी तोही प्रश्न आता तुमच्या समोरच विचारला नवाब मलिकांच्या बाबतीतला. जर का समजा सत्ता स्थापनेचं गणित जर का एका आमदाराने कमी जास्त होणार असेल तर कदाचित नवाब मलिकांचं सुद्धा नशीब फळफळू शकतं किंवा त्यांच्यावरचा आरोप दूर होऊ शकतो. अर्थात तो पुढचा मुद्दा आहे. एक शेवट या चर्चेचा, या टप्प्याचा शेवट करण्यापूर्वी नितीन भालेरावांना शेवटचा प्रश्न. नितीन भालेरावजी, या समीकरणामध्ये आता नाशिक महापालिकेचं समीकरण तुम्हाला कसं दिसतंय? कोणाला कोणता ऍडव्हान्टेज आहे? शिवसेना, प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सगळ्या आउटगोईंगमुळे कितपत प्रभावित होईल? 100% प्रसन्न. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लचके तोडण्याकरता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अक्षरशः स्पर्धा चालू आहे. विलास शिंदे यांच्याशी पण माझी चर्चा झाली. विलास शिंदे यांचं अजूनही डावाडोल आहे हे तर स्पष्ट आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही. पण कुठलाही मोठा नेता जो आहे तो कुठलाही नेता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे उरलेला नाही. त्याच्यामुळे जी काही सत्ता स्थापनेची जी स्पर्धा आहे ती फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप ही यांच्यामध्येच असणार. याच्यामध्ये कुठलंही वाद असायचं कारण नाही. कारण राष्ट्रवादीचे जे गणेश गीते आहेत ते सुद्धा आता पुढच्या आठवड्यामध्ये भाजपमध्ये येत आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये प्रसन्न एक सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये भाजपची जी पक्षाबाह्य सत्ता केंद्र निर्माण होत आहेत ती अतिशय धोकादायक आहेत.
एक मेडिकल दुकानदार आहे जो गिरीश महाजनांच्या अगदी जवळचा आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. तो त्यांनी या सगळ्या याच्यात खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. बरं. आणि या सगळ्यामुळे नाशिक इंडस्ट्री, नाशिक मधली जो औद्योगिक वसाहत आहे हो. त्या औद्योगिक वसाहतीतल्या कारखान्यांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. बरं. कारण या सगळ्या पार्श्वभूमीत जे लोक भाजपत येत आहेत किंवा ज्यांच्यामुळे ते भाजपत येत आहेत त्यांच्यावर खूप मोठे आरोप आहेत की हा अतिशय महत्वाचा मुद्दा असेल. नितेश, तुम्ही नितीन भालेराव यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. जेव्हा अशा नेत्याचा पक्षप्रवेश सत्ताधारी पक्ष तो सुद्धा भाजपमध्ये होतो, तो संदेश असतो खालच्या यंत्रणेपर्यंत. तुलना थोडी चुकीची वाटेल. हगवणे प्रकरणामध्ये पोलीस प्रभावित होते कारण हगवणे कुणाशी संबंधित होते अशी लिंक जोडली जाते. इथे सुद्धा नितीन भालेराव तेच सांगतायत, एकदा का तुमचा तो संबंधित माणूसच भाजप बरोबर जात असेल, त्याचा पक्षप्रवेश थाटामाटात होत असेल, तो संदेश प्रशासनापर्यंत जात असतो. त्याचे परिणाम काय होतील ते आगामी काळात दिसेल. तुर्तास धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. नवनाथ बन, गोडसेजी, आपले नितीन भालेराव आणि सुषमाजी, आपण वेळ दिला यासाठी. पुढची चर्चा आपण आता घेणार आहोत ती म्हणजे शरद पवारांच्या आजच्या विधानाची. आजचा दिवस गाजला आणि गाजवला तो 2 घटनांनी. त्यातली पहिली बडगुजरांचा भाजप प्रवेश, ही गोष्ट आपण आता पाहिलीच. मात्र त्याहून मोठा राजकीय बॉम्ब टाकला तो राष्ट्रवादी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी. जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही अशा शब्दात शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनावर भूमिका स्पष्ट केली. तसंच संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. सगळ्यांना बरोबर घ्या म्हणतात, पण सगळे म्हणजे कोण असा सवाल शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विचारला. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ असं शरद पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात ते बोलत होते. काय म्हणाले शरद पवार ते आधी पुन्हा एकदा ऐकूयात आणि त्यानंतर सुरुवात करूया चर्चेला. सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका. इथं आपण सगळ्या जागा देऊ. आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी, कार्यक्रमांनी, पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचारविनिमय करतील. आता शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अजित पवार काय बोलणार याची. मात्र अजित पवारांनी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणून पत्रकारांना सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांना आता कधी एकत्रित त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील, गेस्ट सेंटरला जाऊयात. आपल्यासोबत असतील मेहबूब शेख, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते आहेत, आणि सूरज चव्हाण थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. मेहबूब शेख, आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात, मेहबूबजी, पहिला प्रश्न हा आहे की शरद पवार नुकतंच असं सूचित करत होते की काय एकत्र येण्याच्या बाबतीत सुप्रिया सुळे आणि नेते निर्णय घेतील. सुप्रिया सुळे म्हणाल्या हा निर्णय केंद्रापासून, दिल्लीपासून सुरू होईल आणि महाराष्ट्रापर्यंत येईल, बट देअर वोंट बी एनी टाइम लाईन. मग हे होत असताना अचानक भाजप सोबत जाणार नाही वगैरे, भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, याचा काय अर्थ लावायचा? असं आहे की प्रसन्नजी, पहिल्यापासून शरद पवार साहेबांची ही भूमिका राहिलेली की ते भारतीय जनता पार्टी सोबत जाणार. त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर, गांधी, नेहरू या विचारावर आदरणीय पवार साहेबांनी 55-60 वर्षाचं राजकारण केलेलं. आणि त्यामुळं पवार साहेब असं म्हणले एकत्र येतील, हे ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी बोलताना सांगितलं, अशा बातम्या माध्यमामध्ये येत होत्या. पण कार्यकर्ते म्हणून आम्हाला पहिल्यापासून त्या ठिकाणी विश्वास होता की पवार साहेब त्यांनी आयुष्यभर एका विचारधारेनं राजकारण केलं. ते अशा पक्षासोबत, अशा शक्तीसोबत भारतीय जनता पार्टी सारख्या हातमिळवणी करणार नाही. आणि जर करायची असती तर पवार साहेबांनी 2014लाच केली असती. बरं. किंबहुना आता ज्यावेळेला पवार साहेबांचा पक्ष फोडला, चोरला, सगळे लोक काढून घेतले, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला, तरीही पवार साहेब 2024च्या लोकसभा असेल, विधानसभा असेल,
त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या धोरणाच्या विरोधात लढलेत आणि आज जेवढेही कायदे पास होत आहेत मेहबूबजी, भाजप सोबत जाणं एवढाच मुद्दा नाही. भाजप सोबत जाणं हा एक भाग, भाजप सोबत गेलेल्यांना जवळ घेणं, त्यांच्यासोबत जाणं. माझा थेट प्रश्न आहे, अजित पवारांना एकत्र येणं, सोबत येणं, पुन्हा विलीन करणं हा पर्याय संपलाय का शरद पवारांच्या राष्ट्रवादी? की हा पर्याय आमच्याकडे कधी नव्हता. 2 जुलैला ज्या वेळेला आमचे 2 पक्ष झाले एका पक्षाचे, त्याच वेळेला ज्या लोकांना सत्तेत जायचं होतं, ज्या लोकांच्या काही अडचणी असतील, सत्तेत जायचं असेल, त्या लोकांनी अजितदादांच्या सोबत जाणं पसंत केलं. आणि ज्या लोकांना विचाराचं राजकारण करायचं होतं ते लोक शरद पवार साहेबांसोबत थांबलेले. हे 2 जुलै 2023 त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं आता त्याच्यावर वेगळी चर्चा ही फक्त प्रसार माध्यमामध्ये होती. बरं, तिकडच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणले आमच्याकडे कोणता प्रस्ताव आला नाही. आमच्याही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब म्हणले आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही. बरं, त्यामुळे एकत्रीकरणाची चर्चा ही फक्त ठीक आहे. आपल्यासोबत मेहबूबजी, आपल्यासोबत सूरज चव्हाण सुद्धा आहेत. मी तुम्हाला विचारलेला मुद्दा वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे घेऊन जातो. सूरज चव्हाणजी, आता मध्यंतरी राष्ट्रवादीच्याच एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार असं म्हणाले की आपल्यासमोर आजच्या काळात 2 पर्याय आहेत, तुकाराम आणि नथुराम. आपण तुकारामांच्या सोबत जायचं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपला अजित पवारांचा आपला पक्ष आहे, तुकाराम की नथुराम? आमचा पक्ष तुकारामच आहे. आम्ही तुकारामाच्या विचारधारेवर, महापुरुषांच्या विचारधारेवरच आम्ही काम करतोय. ते एखादी उदाहरण म्हणून त्यांनी बोलले असतील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ही पुरोगामी विचाराचा पक्ष आहे आणि पुरोगामी विचारावरच आज आम्ही काम करतोय. आता ते कुठल्या उद्देशाने बोलले, का बोलले ते साहेबच सांगू शकतात. परंतु आज हे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय आणि भविष्यात सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच काम करू. जसं आपण बघितलंय की 2019ला ज्यावेळेस आम्ही शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढलो होतो त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्राम या अजेंडावरती आम्ही एकत्र आलो होतो, राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो होतो. त्याच धर्तीवरती आज आम्ही आमची विचारधारा न सोडता महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. त्याला कुणी तुकाराम कुणी नथुराम बोलत असेल तर तो त्यांचा खुलासा तेच करतील, परंतु आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतो. पण प्रश्न असा आहे सूरज चव्हाणजी की मधल्या काळामध्ये चर्चा एक होण्याची होती, आता ते एकत्रीकरण होतं का किमान एकत्र येणं होतं हे कल्पना नाही, ते पुन्हा शब्दांचे खेळ असतील. पण आजच्या शरद पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांनी थेट तुम्हाला एक प्रकारे ठरवलंय की ही मंडळी भाजप सोबत गेलेली आहेत आणि आपल्याला भाजप सोबत जायचं नाही, कारण आपण गांधी, नेहरू, आंबेडकर, फुले, शाहू या सगळ्यांच्या विचारसरणीचे वाहक आहोत. आणि ते एक अर्थाने असा संकेत देत आहेत की तुम्ही नाही आहात कारण तुम्ही भाजप सोबत गेलाय. शरद पवारांचा हा दावा फार मोठा आहे, अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देणार आहे. या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? प्रसन्नाजी, खरं पाहिलं तर कुठे जरी असलात तुम्ही तिथे विचारधारेवरती काम केलं पाहिजे. आता आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस बिनशर्त पाठिंबा नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला होता. मग त्यावेळेस आम्ही विचार सोडले होते का? तर विचार सोडलेले नव्हते. त्यावेळेस आम्ही विचारावरतीच काम करायचो. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे विचार कधी एक होते. भारतीय जनता पार्टीच्या पेक्षा कट्टर हिंदुत्व हे शिवसेनेचं आहे हे आपण अनेक वेळा बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधून ऐकलं, त्यांच्या अनेक कृतीमधून पाहिलेले. त्यामुळं कुठं जरी असला तर तुम्ही विचार सोडले किंवा त्या पक्षासोबत गेलात म्हणून तुम्ही तुमची मूळ विचारधारा सोडली असं होत नाही. तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हितासाठीचा असायला पाहिजे आणि तो आम्ही घेतलेला निर्णय आहे. कुणाच्या सोबत गेलो म्हणून आपण विचारधारा सोडली असं म्हणता येणार नाही. मग अशी अनेक उदाहरणं आहेत. मग त्यावेळेस आपण विचारधारा सोडली का असं आपण प्रतिप्रश्न. मला तुमचा एक प्रश्न या बाबतीतला पटतो जो मी शेवट करायला मेहबूब यांच्याकडेच येतो. मेहबूब शेखजी, हा मुद्दा बरोबर आहे आणि हा आम्ही सगळ्यांनी मीडियामध्ये पण येतोय. काही दिवसांपूर्वीची एक भूमिका थोडी संदिग्ध, सुप्रिया सुळेंकडे निर्णय दिलेले, सगळे बाकीचे नेते अधिकार काय चर्चा करतील, सुप्रिया सुळे तेच विधान आणखी पुढे नेतात. आता ते म्हणतात भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत जायचा विचारही चुकीचा आहे. मग पुन्हा जो शरद पवारांच्या बाबतीत असंख्य वर्षांपासून चालत आलेला आहे की कोणत्या विधानाला स्ट्रेट अवे तसंच घ्यायचं का त्याचं इंटरप्रिट करत बसायचं? असं आहे की आपण कोणत्या विधानाला कसं घेतो. मला एक सिंगल बाईट दाखवा की शरद पवार साहेबांनी असं जाहीर सांगितलं, जसं आजची बाईट आहे की संधी साधू जे लोक आहेत त्यांच्यासोबत आपल्याला जायचं नाही, जे भाजप सोबत गेलो. तशी तुम्ही एक बाईट दाखवा की सुप्रियाताई निर्णय घेतील. मी अजित पवारांचा दाखला देतो.
मेहबूबजी, अजित पवार स्पष्टपणे म्हणाले होते की 2014 नंतर सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या बाबतीत चर्चा होत होती, शरद पवार अनुकूल होते, म्हणूनच मी गेलो भाजपसोबत पहाटेचा शपथविधी करायला, हे बोललेत अजित पवार. असं आहे की ते एकदा माणूस आपल्यातून गेला की तो काय बोलतो याला काही महत्व नसतं. ते पक्षात ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या. बरं. आणि आजही काही आमदारांचं म्हणणं असताना पवार साहेब हे लोकशाही मानणार आहेत, ते काय आमदारांचं म्हणणं हे ऐकून घेतात. आजही काही आमदारांना वाटत असतं की सत्तेत जावं, साहेब त्यांचं ऐकून घेतात. त्यावेळेला देखील ज्यावेळेला आमचा पक्ष फुटायचा होता बरं, त्यावेळेला देखील सगळे आमदार म्हणायचे आपण सत्तेत गेलं पाहिजे. तर साहेब त्यांचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होते, पण साहेबाची भूमिका ही होती की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी सोबत आपल्याला जायचं नाही, जातीवादी शक्तीसोबत आपल्याला जायचं नाही. ज्या विचारावर आपण काम करतोय, पण मग तसं त्या असेल तर विचाराच्या सोबत काँग्रेसने आपल्याला विशेष अधिवेशनाची मागणी केली होती सिंदूर बद्दल. मग मी भाजपच्या जे सरकारनं आंतरराष्ट्रीय पथकं पाठवली त्या बाबतीत नाही म्हणत, त्या बाबतीत देश म्हणून एक असलं पाहिजे, पण विशेष अधिवेशन मागणं ही एक लॉजिकल मागणी होती काँग्रेसची. त्याला मात्र आपला मागणी तर सोडून द्या, त्याच्यासाठीच्या बैठकीलाही काँग्रेस राष्ट्रवादीने आपला प्रतिनिधी नाही पाठवला. असं आहे की त्याच्याबद्दल पवार साहेब आणि सुप्रियाताई देखील बोललेल्या आहेत. त्यावेळेला देशाचा विषय येतो, त्यावेळेला आपलं घरातलं भांडण सोडून बाहेर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला एक हे दाखवावं लागेल. आणि आतापर्यंत पवार साहेबांच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली, काही लोक पुलोदचा दाखला देतात, पण पुलोदच्या वेळेला ज्यावेळेला जनसंघ होता तो जनसंघ जनता दलात विलीन झाला होता. जनसंघ म्हणून पवार साहेबांच्या सरकारमध्ये आला नव्हता, त्यावेळेला सरकारचे प्रमुख हे शरद पवार साहेब होते. आता महाविकास आघाडी शिवसेनेचा दाखला दिला जातो, त्यावेळेला शिवसेना ही स्थापना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संघटना उभा केलेली आहे. मराठी माणसाचं अस्तित्व हे शिवसेनेचं मूळ आहे. आणि मेहबूबजी, मला तो इथे आकलन सगळ्यांनाच आहे, ती पार्श्वभूमी सगळ्यांनाच आहे. अपेक्षा अशी आहे की भविष्यात असं होऊ नये की आम्ही अजित पवारांना सपोर्ट करतोय, भाजपशी देणं घेणं नाही, अजित पवार मात्र आमच्या विचारांचे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. कारण हेच ईशान्येमध्ये सुद्धा बघायला मिळालं होतं. पण हरकत नाही, दोन्हीकडनं दोन्ही भूमिका समोर आलेल्या आहेत. मेहबूबजी, तुमचंही आभार आणि सूरजजी आपलेही आभार, आपण वेळ दिलात या महत्त्वाच्या चर्चेवरती पक्षाची भूमिका मांडण्याकरता. आपण पाहताय झिरो आवर आणि त्याच्या या शेवटच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत आजचा आपला प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला कौल काय होता. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला कौल. प्रश्न होता, स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही नाशकात वादग्रस्त सुधाकर बडगुजरांना भाजपनं पक्षात घेतल्यानं काय होईल? 22,000 लोकांनी मतं प्रदर्शित केली. फायदा होईल असं म्हणतायत 36%, तर नुकसान होईल असं म्हणतायत 64%. आपल्या सगळ्यांच्या या मतदानाचं, तुमच्या सगळ्यांच्या या प्रतिक्रियेचं स्वागत. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनो एक प्रश्न तुम्हाला सुद्धा. राजकारणी आज एक भूमिका घेतात, उद्या दुसरंच विधान करतात आणि परवा तिसऱ्याबरोबरच गळाभेट घेतात. राजकारणी त्यांच्या पालख्या आपण व्हायच्या, मात्र त्याच्यासाठी आपण जेव्हा लढतो, एखाद्याशी भांडण करतो, नंतर दिसतं की तो स्वतःच कोणाच्या तरी पालखीचा भोई झालेला आहे. आणि म्हणूनच किती काळ समाज माध्यमांवर, रस्त्यांवर, कुठेही आपण एकमेकांमध्ये मात्र कारण नसताना क्लेश तयार करतो, भांडणं तयार करतो. त्यामुळे आपली डोकी शांत ठेवा, राजकारण्यांची राग स्वतःच्या डोक्यात घालून घेऊ नका, कारण हे दिवस राजकारणाचे आहेत. महापालिका निवडणूक जवळ आहे. झिरो आवरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.